मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर खंडपीठ येथे आपल्याला दोन वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली आहे. ही भरती असणार आहे 4थी पास वरती. जरी तुम्ही 4थी पास असाल तरी देखील या पदासाठी अर्ज करू शकता. तर पहिलं जे पद असणार आहे स्वयंपाकी हे पद असणार आहे आणि दुसरे जे पद असणार आहे माळी. अशा प्रकारचे या दोन पदांसाठी इथं भरती आलेली आहे. पेमेंट तुम्हाला भरपूर चांगलं असणार आहे मित्रांनो. 16,600 पासून स्टार्टिंग होणार आहे आणि 52,400 पर्यंत तुमचं पेमेंट असणार आहे आणि यामध्ये अधिक जे महागाई भत्ते वगैरे असतात, इतर देय भत्ते असतात, यांचाही समावेश असणार आहे. म्हणजेच तुमचं स्टार्टिंग पेमेंट 20,000 पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर हे पेमेंट वाढून तुम्हाला 60 ते 70 पर्यंत जाण्याची शक्यता असणार आहे. अशा प्रकारचं तुमचं पेमेंट असणार आहे. जरी दुसऱ्या पदाचा विचार केला स्वयंपाकी, तर त्यासाठी सुद्धा अशाच प्रकारचं पेमेंट असणार आहे. तुम्हाला अशा प्रकारचं पेमेंट बघण्यासाठी भेटणार आहे. तर वेतन चांगलं असणार आहे मित्रांनो. पुढे बघा, पुढे जर विचार केला तर माळी या पदासाठी किती पदसंख्या उपलब्ध आहे? आपल्याला 5 उमेदवारांची इथं निवड केली जाणार आहे आणि प्लस यामध्ये एक उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येणार आहे. म्हणजे एकूण 6 उमेदवारांचं इथं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटेल. पुढे जर विचार केला स्वयंपाकी या पदासाठी 2 उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. अशा प्रकारची ही पद भरती आलेली आहे आणि यामध्ये इतर माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता. हे दोन्ही पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, या दोन्ही जाहिराती डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक टाकून देतोय. तिथून जाऊन तुम्ही हे पीडीएफ डाउनलोड करू शकता. चला, आता आपण पात्रता जाणून घेऊया. दोन्ही पदांविषयी पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया. इथं आपलं जे पहिलं पद असणार आहे हे स्वयंपाकी पद आहे. यासाठी जर विचार केला अराखीव खुला प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष ठेवण्यात आलेले. मागासवर्गीयांना इथं 5 वर्षाची सूट असणार आहे. 5 वर्ष त्यांना सूट म्हणजे ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. आणि जर विचार केला इथं विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासनाचे जे कर्मचारी असतात, तर त्यांना आपल्याला फक्त 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यांना वयाची अट नसणार आहे. ते कितीही वयापर्यंत अर्ज करू शकतात. पुढे जर विचार केला तर अशाच प्रकारचे आपल्याला दुसऱ्या पदासाठी देखील आपल्याला वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. चला पुढे. आता पुढे आपण जर विचार केला तर बघा, यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे? तर 2 नंबरला इथे दिलेलं आहे. उमेदवार कमीत कमी 4थी, ठीक आहे. इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे जरी आपण 4थी उत्तीर्ण असाल तरी इथं अर्ज करू शकता. पुढे आपल्याला इथं स्वयंपाकीचं पद आहे. स्वयंपाकाच्या या पदासाठी तुम्हाला उमेदवाराला म्हटलेलं आहे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असावे. त्या संबंधित त्याला अनुभव देखील असावा. म्हणजे स्वयंपाकाविषयी त्याला अनुभव आणि ज्ञान असणं गरजेचं असणार आहे. पुढे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि निर्व्यसनी असावा. कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं असं सांगितलेलं आहे. पुढे जर विचार केला उमेदवारास मराठी व हिंदी या भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे. अशा प्रकारची तुम्हाला ही शैक्षणिक पात्रता असणार आहे. मराठी, हिंदी ही तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे. शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं गरजेचं आहे आणि निर्व्यसनी असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं. आणि जर तुम्ही स्वयंपाकी या पदासाठी अर्ज करणार असाल तर स्वयंपाकाचे तुम्हाला पुरेसे ज्ञान असणं गरजेचं आहे आणि त्या संबंधित तुम्हाला थोडाफार अनुभव असणं गरजेचं असणार आहे. तर दुसऱ्या पदाचा जर विचार केला तर त्यासाठी 4थी पास असणं गरजेचं आहे. 4थी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, उमेदवारास किमान 3 वर्षाचा इथं अनुभव असणे गरजेचं आहे. कशामध्ये जर विचार केला बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादींची जर विचार केला सुस्थितीमध्ये ठेवण्याचा आपल्याला अनुभव असणे गरजेचं असणार आहे. म्हणजेच व्यवस्थित त्याचं देखभाल करण्याचा अनुभव असणे गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. आणि पुढे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ त्यासोबत निर्व्यसनी असावा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तर ही झाली शैक्षणिक पात्रता आणि त्यानंतर बाकीची पात्रता तुम्हाला सांगितलेली आहे. पुढे जर विचार केला पात्र उमेदवारांना इथं काय अटी दिलेल्या आहेत बघा. इथं जर विचार केला तर उमेदवार करार करण्यास सक्षम असावा. जो पण करार करून घेतला जाईल त्यासाठी सक्षम असावा. अशाच प्रकारचं दुसऱ्या पदासाठी सुद्धा अशाच प्रकारचं सांगितलेलं आहे. तर दोन्ही जवळपास पदांच्या आता इथून पुढे जे पण आपल्याला अटी वगैरे, शर्ती वगैरे दिलेल्या आहेत सेम टू सेम असणार आहे. तुम्हाला हे जे पीडीएफ पाहिजे असेल, या जाहिरातीचं पीडीएफ जर पाहिजे असेल तर तुम्ही आपला जो वायपीडी अकॅडमीचा टेलिग्राम आहे, ठीक आहे, वायपीडी अकॅडमी, तर तो टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक टाकून देतोय. तर तिथून जा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि त्यानंतर तुम्हाला या दोन्ही जाहिराती तिथून डाउनलोड करता येणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढे आपल्याला पात्र उमेदवारांसाठी ज्या अटी आणि शर्ती दिल्यात ते तुम्ही वाचू शकता व्यवस्थितरित्या. पुढे आपल्याला अर्ज करण्याची इथं प्रक्रिया आणि कालावधी दिलेला आहे. अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे.
तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे अर्ज कुठं पाठवायचा आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. अर्ज कुठे भेटणार आणि त्यासाठी फी किती असणार आहे, ती फी कशी भरायची याविषयी सविस्तर मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. इथं ड्राफ्ट मध्ये आपल्याला इथं फी भरायची आणि त्यानंतर आपल्याला जे डिमांड ड्राफ्ट असतं ते आपल्याला जोडायचं त्यासोबत आणि बाकी आपल्याला अर्ज कुठं पाठवायचा इथं पत्ता खाली दिलेला आहे. बाकी आपल्याला अर्ज कसा करायचा त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल की ऑफलाईन अर्ज कसा केला जातो, कसा पाठवला जातो, तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यावरती देखील आपण सविस्तर इथं चर्चा करूया. पुढे जर विचार केला तर अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनीच पाठवायचा आहे. नाहीतर आपण जर विचार केला तर याने देखील पाठवू शकता. तर स्पीड पोस्टने कसा अर्ज लवकर जातो, अर्ज तुम्हाला पाठवण्याचा कालावधी देखील दिलेला आहे. त्याच्या अगोदरच तुमचा अर्ज तिथं जाणं गरजेचं असणार आहे. बघा 22/11/2023 रोजी संध्याकाळ 5 वाजेपर्यंत तुमचा अर्ज तिथं जाणं गरजेचं असणार आहे. इथे तुम्हाला पत्ता दिलेला आहे बघा. या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज व्यवस्थित भरून आणि जे कागदपत्र दिलेले आहेत ते जोडून अर्ज पाठवायचा आहे. इथं परीक्षा आपल्याला यासाठी ठेवण्यात आलेली आहे. या दोन्ही पदांसाठी परीक्षा असणार आहे. जर विचार केला तर जे दुसरं पद आहे त्यासाठी देखील परीक्षा असणार आहे बघा. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला परीक्षेचं स्वरूप बघण्यासाठी भेटेल. अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप आहे. यामध्ये आपल्याला इथं जसं की स्वयंपाकाचं पद आहे. तर स्वयंपाकीसाठी इथं जी पण त्यावरती प्रश्न असणार आहे त्यावरती तुम्हाला एकूण किती गुण असणार आहे? 30 गुण असणार आहे आणि यामध्ये आपल्याला 15 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. म्हणजेच 50% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. शारीरिक चाचणी आपली होणार आहे 10 गुणांची आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत 10 गुणांची होणार आहे. अशा प्रकारची 50 गुणांवरती तुमचं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे. यामध्ये सुद्धा माळी पदासाठी सुद्धा अशाच प्रकारचं असणार आहे. आपल्याला त्यावरती काही यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. उद्यान, बगीचे, त्यानंतर देखभाल संदर्भात तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार 30 गुणांसाठी आणि जर विचार केला तर शारीरिक क्षमता आपली 10 गुणांची होणार आहे. वैयक्तिक मुलाखत 10 गुणांची होणार आहे. 50 गुणांवरती तुम्हाला सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे. आणि यामध्ये ही जी परीक्षा होणार आहे, ही परीक्षा होणार आहे 30 गुणांची. या 30 गुणांपैकी तुम्हाला 15 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. तेव्हाच तुम्हाला पुढे शारीरिक चाचणी किंवा मुलाखतसाठी बोलावलं जाईल. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं आपल्याला टिप दिलेली आहे. इथं कोणत्या प्रकारची काय सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्याविषयी टिप दिली, महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आता जे पण उमेदवार इथं सिलेक्ट होतील आणि पुढे कोणत्या प्रकारची माहिती असेल तर तुम्हाला या वेबसाईटवरती ती अपलोड करण्यात येईल असं देखील सांगितलेलं आहे. परीक्षा केव्हा होईल, त्यानंतर ॲडमिट कार्ड पोस्टाद्वारे आपल्याला पाठवण्यात येईल असं देखील सांगितलेलं आहे. हे बघा ॲडमिट कार्ड म्हणजेच प्रवेशपत्र आपल्याला पोस्टाद्वारे पाठवण्यात येईल असं देखील सांगितलेलं आहे आणि पुढील माहिती तुम्हाला अशा प्रकारची बघण्यासाठी भेटून जाईल. बघा आपल्याला ही ऑफिशियल वेबसाईट दिसत असेल. या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची कोणत्या प्रकारचं अपडेट असेल तर वेळोवेळी इथे तुम्हाला ते भेटून जाईल. ठीक आहे. चला पुढे. पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला इथं आता अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र तुम्हाला जोडायचे ते देखील सांगितलेले आहे. अर्ज जो आहे तो आपल्याला प्रिंट करायचा. अर्ज प्रिंट केल्यानंतर तुम्हाला त्यावरती स्पष्टपणे वरती ठळक अक्षरामध्ये लिहायचं कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात आणि त्यानंतर अर्ज व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्यासोबत हे सर्व कागदपत्र जोडायचे सेल्फ अटेस्टेड करून. सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय? आपली स्वतःची सिग्नेचर जी असते ती सिग्नेचर त्यावरती करायची असते. ठीक आहे. आपली जसे की ही सिग्नेचर आहे तर आपण अशा प्रकारची सिग्नेचर करणार आणि प्रत्येक झेरॉक्सच्या खाली तुम्हाला ही सेल्फ अटेस्टेडची जी सिग्नेचर आहे ती जोडायची असते. हे का असतं की आपण जे पण डॉक्युमेंट्स दिलेले आहे ते ओरिजिनल आहे आणि आपण स्वतः त्याला जबाबदार आहे अशा प्रकारचं. तर हे आपण स्वतः प्रमाणित करून देत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो सेल्फ अटेस्टेड. तर अशा प्रकारचे झेरॉक्स तुम्हाला द्यायचे परंतु सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची खाली सही करून द्यायची आहे. यामध्येही आपल्याला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत बघा अशा प्रकारचं प्रमाणपत्र वगैरे देऊ शकता. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे जे पण गुणपत्रक असेल, प्रमाणपत्र असेल ते देऊ शकता. त्यानंतर इथं आपल्याला काय अनुभव वगैरे असेल त्याचा काय दाखला असेल तर ते देऊ शकता. अशा प्रकारचं डोमासाईल सर्टिफिकेट आहे मागासवर्गीयांसाठी जर नसेल तर इथं आपल्याला काय जातीचा दाखला आहे तो द्यावा लागणार आहे. पुढे अशा प्रकारची इथं नोंदणी केल्याप्रमाणे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. हे तुम्हाला जोडायचे. त्यानंतर अर्जासोबत खालील मूळ दाखले इथं कागदपत्र जोडावीत असं म्हटलेलं आहे. आता मूळ दाखला काय आहे तुम्हाला लहान कुटुंबाचे इथं स्वयं घोषणापत्र असतं ते अर्जासोबत जोडायचंय नमुना अचं. तर ते आपल्याला कुठेही इंटरनेटवरती भेटून जाईल. नंतर जरी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला तर त्यावरती सुद्धा तुम्हाला ते भेटून जाईल. फक्त माहिती टाकायची कोणत्या पदासाठी अर्ज करतोय माहिती भरायची आणि आपल्याला 2 पेक्षा जास्त मुलं नाहीये असं तुम्हाला तिथं लिहून द्यायचं असतं घोषणापत्रामध्ये आणि त्यानंतर बाकी काही नाही. तशा प्रकारचं घोषणापत्र तुम्हाला यामध्ये जोडायचं असतं. पुढे तुम्हाला अजून काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ₹100चा इथं तुम्हाला चार्ज लागणार आहे त्यासाठी त्याविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही बघू शकता.
त्यानंतर पुढे बघा आपल्याला अशा प्रकारची जी पण माहिती सांगितलेली आहे. 2 पासपोर्ट साइजचे जे फोटो आहेत ते तुम्हाला पाठवायचे आहे अर्जासोबत. बाकी सर्व माहिती तुम्हाला अशा प्रकारची दिलेली आहे. एकदा ही नोटिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. उमेदवारांसाठी काय महत्त्वाच्या इतर आवश्यक सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता आणि जर विचार केला तर नोकरी तुमच्यासाठी ही चांगली असणार आहे. जर विचार केला तुम्ही कमी शिकेल असाल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला जर इथं सिलेक्शन झालं तर पगार देखील चांगला भेटणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला मुंबई हायकोर्ट यासारख्या ठिकाणी काम करण्याची संधी भेटणार आहे आणि बाकीची अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर या दोन्ही नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नव्हे तर तुम्हाला Telegramवरती भेटून जातील. तिथून जाऊन या दोन्ही तुम्ही नोटिफिकेशन बघू शकता. वयाची अट, बाकी अर्ज कसा करायचा, ऑफलाईन करायचा आहे. बाकी सविस्तर माहिती तुम्हाला या पेजवरती उपलब्ध करून दिलेली आहे. तर हे दोन्ही पेज तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Telegramची लिंक दिलेली आहे त्यावरती भेटून जातील. अशा प्रकारची ही एक नवीन जाहिरात आलेली आहे त्याविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून त्यावरती आपण नक्कीच चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.